Hello students, our today's topic is optical isomerism in halogen derivatives. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, याच्या आधी आपण आयसोमर कशाला म्हणतात ते पाहू. आता आयसोमर मीन्स काय आहे की टू कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. की आता आयसोमर कशाला म्हणतात की ज्या दोन कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो सेम असतो त्यांना काय म्हणतात आयसोमर. आणि ते अजून एक वर्ड आहे ऑप्टिकल. आता ऑप्टिकल म्हणजे काय तर मिरर और मिरर इमेज. ऑप्टिकल म्हणजे काय की मिरर और मिरर इमेज. मग आता आयसोमर म्हणजे काय असतं की त्यांच्यामध्ये काय असतात सेम बॉन्ड असतात, कनेक्टिव्ह काय असतात सेम बॉन्ड असतात, त्याचबरोबर त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युलासुद्धा काय असतो सेम असतो. त्यांना काय म्हणतात स्टेरिओ आयसोमेरिझम. आणि ह्या स्टेरिओ आयसोमेरिझमचं आपल्याला माहिती आहे की ऑप्टिकल आयसोमेरिझम त्याच्यावरून आपल्याला शोधता येतात. मग आता हे जे अल्किल हॅलाइड्स आहेत ह्या अल्किल हॅलाइड्समध्ये काय असतात हे ऑप्टिकल आयसोमर्स असतात. मग आता ते कशा प्रकारचे असतात ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला एक कन्सेप्ट पाहिजे की कायरल कार्बन ॲटम. ही कन्सेप्ट पाहिजे की कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय. आता तुम्हाला इथे डेफिनेशन सांगितले की कार्बन ॲटम इन अ मॉलिक्यूल विच कॅरीज 4 डिफरंट ग्रुप्स और ॲटम्स इज कॉल्ड कायरल कार्बन ॲटम. आता कायरल कार्बन म्हणजे काय की कार्बन ॲटमला काय असतात 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच असतात, त्या कार्बनला काय म्हणतात कायरल कार्बन ॲटम. आता तुम्हाला माहिती आहे की कार्बनला किती मॉलिक्युल्स अटॅच असतात. जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर कार्बनला किती असतात 4 मॉलिक्युल्स काय असतात अटॅच असतात. मग आता हे जे 4 मॉलिक्युल्स आहेत हे जर एकमेकांपासून वेगवेगळे असतील तर त्याला काय म्हणतात कायरल कार्बन. त्यासाठी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. कोणतं एक्झाम्पल दिलं आहे 2 क्लोरो ब्युटेनचं. आता जर आपण इथे एक्झाम्पल पाहिलं, जर आपल्या याच्यामध्ये बॉन्डिंग पाहिलं तर काय दिसतं तुम्हाला की जो फर्स्ट कार्बन आहे त्याला काय अटॅच आहे 3 हायड्रोजन अटॅच आहेत. त्यानंतर सेकंड कार्बन आहे त्याला काय अटॅच आहे एका बाजूला हायड्रोजन ॲटम एका बाजूला क्लोरीन ॲटम. त्यानंतर नेक्स्ट कार्बन आहे त्याला काय अटॅच आहे 2 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत. त्यानंतर जो थर्ड कार्बन आहे त्याला काय 3 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत. मग अशा प्रकारे काय तुम्हाला दिसतं याच्यामध्ये बॉन्डिंग दिसते की जो फर्स्ट कार्बन आहे त्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला 3 हायड्रोजन अटॅच आहेत त्याला. जो सेकंड कार्बन आहे त्याच्यामध्ये काय आहे एक हायड्रोजन आहे, दुसरा क्लोरीन आहे आणि तिसऱ्या बाजूला काय त्याला CH3 हा ग्रुप अटॅच आहे. त्यानंतर थर्ड कार्बन हा जो थर्ड कार्बन आहे याला काय अटॅच आहे एका बाजूला हायड्रोजन आहे, दुसऱ्या बाजूला सुद्धा काय त्याला हायड्रोजन आहे आणि एका बाजूला काय त्याला CH3 आहे. त्यानंतर फोर्थ कार्बन आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय तिन्ही बाजूंना काय त्याला हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत. जर फर्स्ट कार्बन कन्सिडर केला तर त्याच्या तिन्ही बाजूंना काय आहेत सेम मॉलिक्युल्स किंवा सेम ॲटम्स अटॅच आहेत, त्यामुळे हा काय कायरल ॲटम नाही. जर फोर्थ कन्सिडर केला तर इथे सुद्धा काय 3 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत म्हणजे सेम ॲटम्स आहेत, मग हा सुद्धा काय कायरल नाही. त्यानंतर थर्ड जर कन्सिडर केला तर इथे काय दिसतं तुम्हाला 2 हायड्रोजन म्हणजे 2 सेम ग्रुप्स आहेत, म्हणजे त्यामुळे सुद्धा हा काय नाही कायरल कार्बन नाही. पण जर सेकंड कार्बन जर कन्सिडर केला तर त्याच्या एका बाजूला काय दिसतं तुम्हाला हायड्रोजन, दुसऱ्या बाजूला काय दिसतोय क्लोरीन, त्यानंतर ह्या बाजूला काय कार्बन आणि ह्या बाजूला सुद्धा काय कार्बन. आता इथे दोन्ही बाजूला जरी कार्बन ॲटम अटॅच असला तरी तो जो ग्रुप आहे तो ग्रुप काय डिफरंट आहे. ह्या बाजूला काय त्याला CH3 अटॅच आहे आणि ह्या बाजूला काय CH2. आता त्याच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे की कार्बन कॅरीज 4 डिफरंट ग्रुप्स और ॲटम्स. मग आता इथे 2 ग्रुप्स काय ते डिफरंट आहेत, ह्या बाजूला CH3 आहे आणि ह्या बाजूला काय CH2 आहे, त्यामुळे हा जो सेकंड कार्बन आहे याला काय म्हणतात कायरल कार्बन. मग असा जो कायरल ॲटम असतो मॉलिक्यूल त्याला काय कशाने मार्क करतात इट इज मार्क बाय दिस स्टार. त्याला कशाने मार्क करतात स्टारने मार्क करतात आणि हा जो स्टार आहे याला काय म्हणतात अस्टेरिक. मग आता जो कायरल कार्बन आहे किंवा कायरल ॲटम आहे तो कशाने मार्क करतात दिस इज मार्क बाय ॲस्टेरिक. मग त्यालाच काय म्हणतात कायरल कार्बन की ज्याला काय आहेत 4 डिफरंट ग्रुप्स काय त्याला अटॅच आहेत. मग आता मॉलिक्यूल हॅव्हिंग 1 कायरल ॲटम कार्बन देन इट कॅन हॅव युनिक प्रॉपर्टी ॲज इट कॅन नॉट सुपर इम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज. मग आता ज्या वेळेस एक कायरल कार्बन असतो त्यावेळेस तो काय असतो युनिक असतो. मग आता युनिक म्हणजे काय की वेगळा असतो. का वेगळा असतो कारण तो काय करतो प्रॉपर्टी असते त्याची कोणती की इट कॅन नॉट सुपर इम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज. म्हणजे सुपर इम्पोजेबल इमेज त्याची काय होते त्या ठिकाणी तयार होते. आता सुपर इम्पोजेबल कशाला म्हणायचं ते आपल्याला पाहायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण कायरल मिरर इमेज पाहिली
द कायरल मिरर इमेज. आज तुम्हाला काय दिसतं, मिरर म्हणजे काय, आरसा. जर आपण त्याच्या आरशामध्ये जर इमेज पाहिली तर तुम्हाला इथे दिसतंय काय दिसतंय, की जर इथं मिरर ठेवले आपण, ही काय आहे मिरर, तर तुम्हाला काय दिसतंय, हे तुमचं कंपाऊंड दिसतंय, ह्या कंपाऊंडमधली बॉन्डिंग दिसते. आणि आपण जर ह्या साईडला पाहिलं, मिररच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर काय दिसतं तुम्हाला, हे बॉन्डिंग चेंज झालेलं दिसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण स्वतः जर आरशासमोर उभे राहिलो आणि जर आपण आपला उजवा हात जर आरशासमोर धरला तर आपल्याला काय दिसतं, त्याच्यामध्ये आपला लेफ्ट हँड दिसतो. जर राईट हँड जर आपण त्याच्यासमोर धरला तर आपल्या आरशामध्ये कोणती इमेज दिसते, लेफ्ट हँडची इमेज दिसते. मग तसंच सेम इथे होतं, की काय होतं, की CH3 आणि इथे CH3 यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे हे काय आहे, इकडे जर राईटला असेल तर मिररमध्ये कसं दिसतं, लेफ्टला दिसतं. मग अशा प्रकारची जी इमेज आहे त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड सुपर इम्पोजेबल इमेज. आता नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे काय, की समजा आपण एखादा पाण्याचा ग्लास घेतला आणि तो पाण्याचा ग्लास जर आपण आरशासमोर धरला तर काय होतं, की आपल्याला आरशासमोर तो पाण्याचा ग्लास आहे तसाच दिसतो, त्याच्यामध्ये कोणता चेंज झालेला दिसतो का, नाही दिसत. मग अशा प्रकारची जी इमेज असते त्याला काय म्हणतात, नॉन सुपर इम्पोजेबल इमेज. आणि अशा प्रकारची जी इमेज आहे की त्याच्यामध्ये काय होतं, चेंज होतो, त्याला काय म्हणतात, सुपर इम्पोजेबल इमेज. आता कायरल मिरर इमेजमध्ये काय होतं, की सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला राहतो. आता इथे काय दिसतं तुम्हाला, इकडे जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय दिसतो तुम्हाला, इकडे दिसतो. त्याचबरोबर जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युलासुद्धा काय राहतो, सेम राहतो. मग त्याच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये काय सांगितलं तुम्हाला, की लाईक लेफ्ट अँड राईट हँड ऑफ ह्युमन बिईंग कॉल्ड कायरॅलिटी ऑर इट इज हँडेडनेस. मग आता जर आपण रिलेशन पाहिलं, की आपला लेफ्ट हँड आणि राईट हँड जर आरशामध्ये धरले तर आपल्याला त्या इमेजेस कशा दिसतात, वेगवेगळ्या दिसतात. मग आता हे जे रिलेशनशिप आहे त्यात रिलेशनशिपला काय म्हणतात, कायरॅलिटी और इट इज ऑल्सो कॉल्ड हँडेडनेस. मग आता हे जे स्टेरिओ आयसोमेरिझम आहे, इन विच आयसोमर्स हॅव डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स ऑर ॲटम्स, त्यालाच काय म्हणतात, ऑप्टिकल आयसोमेरिझम. आणि हे जे ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे हे काय असतं, डिफर असतं फ्रॉम ईच अदर इन अ मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टी. जर आपण त्याच्या प्रॉपर्टी जर मेजर केल्या तर काय दिसतात, ते आपल्याला डिफरंट दिसतात. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणतात. मग आता नेक्स्ट आहे की प्लेन पोलराइज लाईट. आता प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय आपल्याला ते पाहायचं आहे, की काय सांगितलं डेफिनेशन, की लाईट हॅव्हिंग अ ऑसिलेशन ओनली वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट इज नोन ॲज प्लेन पोलराइज लाईट. आता प्लेन पोलराइज, पोल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, की पोल म्हणजे काय असतो, की त्याच्यामध्ये काय असतो, 90 डिग्रीचा अँगल. पोलमध्ये काय असतो, 90 डिग्रीचा अँगल असतो. मग तुम्हाला काय सांगितलं, की लाईट हॅव्हिंग अ ऑसिलेशन ओनली वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट इज नोन ॲज प्लेन पोलराइज लाईट. मग फॉर एक्झाम्पल जर आपण लाईट कन्सिडर केली तर लाईट ज्यावेळेस ट्रॅव्हल करते ती वेळेस कशी ट्रॅव्हल करते, ऑसिलेशनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे अशा प्रकारे काय असतं, त्याच्यामध्ये ऑसिलेशन्स असतात. मग अशा प्रकारची जी ऑसिलेशन्स आहेत ती जर एका वन प्लेनमध्ये आली इन अ परपेंडिक्युलर डायरेक्शन, म्हणजे ह्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये आली तर त्या प्रोपोगेशन ऑफ लाईटला काय म्हणतात, प्लेन पोलराइज लाईट. आता फॉर एक्झाम्पल जर आपण इथं पाहिलं तर इथं काय घेतलं आपण, ऑर्डिनरी लाईट घेतली आणि जर त्याचा आपण क्रॉस सेक्शन घेतला तर तो आपल्याला अशा प्रकारे दिसतो. आणि जर आपण ही लाईट ह्या निकोल प्रिझम, हा जो निकोल प्रिझम आहे त्यामधून जर पास केली तर आपल्याला काय दिसतं, की ही जी ऑसिलेशन्स आहेत लाईटच्या त्या ज्यावेळेस ह्या निकोल प्रिझममधून पास होतात त्यावेळेस आपल्याला फक्त काय भेटते, अशा प्रकारची प्लेन पोलराइज लाईट भेटते. मग अशा प्रकारची लाईट ज्यावेळेस प्रोपोगेट होते आणि त्यामध्ये काय होतं, परपेंडिक्युलरनेस येतो, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, प्लेन पोलराइज लाईट. की ते ऑसिलेशन्स काय होतात, एका प्लेनमध्ये येतात आणि परपेंडिक्युलरमध्ये येतात, त्यामुळे तिची प्रोपोगेशन ऑफ लाईट आहे त्याला काय म्हणतात, प्लेन पोलराइज लाईट. मग हा जो क्रॉस सेक्शन आहे हा ऑर्डिनरी लाईटचा आहे आणि हा क्रॉस सेक्शन कशाचा आहे, प्लेन पोलराइज लाईटचा आहे. मग आता हे प्लेन पोलरायझेशन कशामुळे होतं, ड्यू टू दिस निकोल प्रिझम. आणि हा जो निकोल प्रिझम आहे हा कशापासून मेड करतात, दिस निकोल प्रिझम इज मेड फ्रॉम कॅल्साइट आणि इट इज ऑल्सो कॉल्ड पोलरायझर. मग आता इथं जो पोलरायझर आहे की ज्याच्यामध्ये काय होतं, की लाईटचं ऑसिलेशन्स काय होतं, चेंज होतं, वन परपेंडिक्युलरमध्ये होतं. मग त्या चेंज जो करतो त्याला काय म्हणतात, पोलरायझर. की हा जो मध्ये ठेवलेला आहे त्याला काय म्हणतात, पोलरायझर. त्याच्यामध्ये काय होतं, की लाईटचं प्रोपोगेशन काय होतं, चेंज होतं. इट इज कॉल्ड अ पोलरायझेशन.
त्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉपर्टी दॅट इज द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हे आपण नेक्स्ट टर्ममध्ये पाहूया. पण आता तुम्हाला काय पाहायचं इथे प्लेन पोलराइज लाईट. म्हणजे दिस इज कॉल्ड प्लेन पोलराइज लाईट, की ज्याच्यामध्ये काय होतं की लाईटचं ऑसिलेशन काय होतं वन परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये काय होतं प्रोपोगेशन होतं. इट इज कॉल्ड अ प्लेन पोलराइज लाईट. एक साधा सिंपल कन्सेप्ट आहे. जर तुम्ही हा परत एकदा रीड केला तर तुम्हाला समजायला काय होईल तो सोपा जाईल. आणि हा जो निकोल प्रिझम आहे हा कॅल्साईट पासून काय केला जातो तयार केला जातो. आणि ह्या निकोल प्रिझमला दुसरं नाव काय आहे इट इज ऑल्सो कॉल्ड अ पोलरायझर. साधं सोपं नाव आहे इट इज कॉल्ड अ पोलरायझर.